नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी असणारा पेपर फॉर्मॅट आणि त्यासाठी लागणारा डिटेल्ड सिलेबस. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत परीक्षेचे टप्पे. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे संयुक्त पूर्व परीक्षा एकूण आपल्याला 100 गुणांची असणार आहे. त्यामध्ये सेकंड पॉइंट आहे संयुक्त मुख्य परीक्षा. संयुक्त मुख्य परीक्षा हे आपले एकूण 400 गुणांची होणार आहे. यासाठी आपल्याला 2 पेपर असणार आहेत. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे शारीरिक चाचणी व मुलाखत. तर शारीरिक चाचणी व मुलाखत ही आपल्याला फक्त PSI या पोस्टसाठी असणार आहे. तर केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरता शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणी ही एकूण 100 गुणांसाठी असणार आहे आणि मुलाखत ही टोटल 40 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर आपण बघू परीक्षा योजना. तर प्रश्नपत्रिकेची संख्या किती असणार आहे? तर 1. विषय व सांकेतांक सामान्य क्षमता चाचणी. प्रश्नांची संख्या किती असणार आहे? तर टोटल आपल्याला 100 क्वेश्चन्स असणार आहेत. एकूण गुण किती? तर 100 म्हणजे 1 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर दर्जा कोणता असणार तर पदवीचा. परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला पेपर असणार आहे. परीक्षेचा कालावधी किती असणार आहे? तर 1 तासासाठी आपल्याला वेळ असणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेचे स्वरूप तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच आपल्याला MCQ टाइप आपली एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण नकारात्मक गुण. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 मार्क आपला एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेतील पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाचं एकापेक्षा जास्त गोल रंगवले असतील किंवा जर उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत जर आपण तो वर्तुळ रंगवायचा तो नीट रंगवला नसेल तर आपलं ते निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाणार आहे. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. त्याच्यानंतर लास्ट अँड फोर्थ पॉइंट आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल म्हणजे आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसेल अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे आपल्याला एखादा क्वेश्चन अटेम्प्ट केला नसेल अनअटेम्प्टेड क्वेश्चन साठी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू अभ्यासक्रम. तर त्यामध्ये आपला पेपर कोणता असणार तर सामान्य क्षमता चाचणी. एक पेपर असणार आहे आपल्याला प्री साठी. तर त्यामध्ये आपण विषय बघू. पहिला आहे इतिहास. तर इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे. सेकंड विषय आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आपल्याला पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थर्ड सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्था. त्यामध्ये आपल्याला 2 अर्थव्यवस्था अभ्यासायच्या आहेत. पहिला म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरी म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ सब्जेक्ट आहे चालू घडामोडी म्हणजेच आपलं करंट. तर करंट मध्ये आपल्याला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील सुद्धा आपल्याला करंट अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर फिफ्थ सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र म्हणजेच आपलं पॉलिटी. तर पॉलिटी सुद्धा आपल्याला पूर्ण स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघू सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजेच झूलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी, आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन आपल्याला अभ्यासाचं आहे. त्याच्यानंतर 7वा सब्जेक्ट आहे अंकगणित. त्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. लास्ट सब्जेक्ट आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजेच आपलं रिझनिंग. तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी ते प्रश्न आपल्याला असणार आहेत. तर हे क्वेश्चन्स आपल्याला सोपे असणार आहेत रिझनिंगचे.
तर ही जी PDF आहे ती तुम्ही MPSCच्या ऑफिशियल वेबसाईट मधून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपण आपल्याही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करत आहोत, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.